शिवप्रताप दिन हा एक राष्ट्रीय उत्सव आहे। संपूर्ण हिंदुस्थानाच्या भवितव्यामध्ये अफजल खान वधाच्या घटनेमुळे बदल घडलेला आहे। हिंदुस्थानाच्या इतिहासातला टर्निंग पॉइंट आहे। हा अतिशय प्रेरणादायी असा उत्सव आहे। म्हणून हा उत्सव संपूर्ण भारतभर साजरा व्हावा ही प्रतापगड उत्सव समितीची भूमिका आहे। प्रतापगड उत्सव समितीने हा उत्सव घ्यायला प्रतापगडावर सुरुवात केली, परंतु शासनाने या उत्सवावर बंदी घातली। त्यामुळे जनतेमध्ये या उत्सवाचा प्रचार झाला पाहिजे या भूमिकेतून परमपूज्य भिडे गुरुजी यांनी आम्हाला सूचना केली की शिवप्रताप दिन पुण्यात घेतला पाहिजे। पुण्याच्या प्रतापगड उत्सव समितीच्या शाखेने हा उत्सव घेण्याची तयारी दर्शवली आणि त्यामुळे यंदाच्या वर्षी हा उत्सव पुण्यामध्ये होतोय। संपूर्ण महाराष्ट्रातले शिवभक्त मोठ्या संख्येमध्ये पुण्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि आजपर्यंत झाला नाही एवढा भव्य उत्सव यावर्षी पुणे शहरात होईल अशी मला खात्री वाटते। या उत्सवाच्या निमित्ताने काय काय या उत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की या उत्सवाचा आकर्षण बिंदूच आंध्रमधला हिंदू सेनापती, हिंदुत्ववादी कार्यकर्ता, प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ता ठाकूर राजासिंह याला वीर जीवा माले पुरस्कारांनी सन्मानित करणे हा या उत्सवातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि पुणेकरांच्या वतीने 1 लाख रुपयाचं सोन्याचं कडं जगद्गुरू शंकराचार्यांच्या शुभ हस्ते ठाकूर राजासिंहला प्रदान करण्यात येणार आहे। ठाकूर राजासिंह हा एक योद्धा आहे असं म्हटलं तरी चालेल। हैदराबाद सारख्या मुस्लिम बहुल शहरामध्ये तो फार मोठी रामनवमीची मिरवणूक दरवर्षी आयोजित करतो। सरकारतर्फे या मिरवणुकीमध्ये अडथळे येतात, परंतु तरी सुद्धा 3 लाख रामभक्त सहभागी असलेली रामनवमीची मिरवणूक हैदराबाद नगरीमध्ये गेली 10 वर्ष सातत्याने निघते आहे। त्या ठिकाणी 4 मिनारपाशी जे भाग्यलक्ष्मी मंदिर आहे, या भाग्यलक्ष्मी मंदिराला तिथले जात्यंत मुसलमान विरोध करतात, परंतु ठाकूर राजासिंहाने त्या मंदिराच्या रक्षणाकरता जीवाची बाजी लावलेली आहे। त्या ठाकूर राजासिंहाने गोरक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा फार मोठं काम केलेलं आहे। अत्यंत तळमळीने, प्रामाणिकपणे, तडफदारपणे, समर्पित भावनेने काम करणारा ठाकूर राजासिंह हा शिवाजी महाराजांचा सच्चा भक्त आहे। शिवप्रतिमेची पूजन करून त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात हैदराबादमध्ये होते, म्हणून त्याला आम्ही जीवामाले पुरस्कार देणार आहोत। आणि या शिवप्रताप दिनामध्ये पुणे शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जीवामाले पुरस्काराहून महत्त्वाचं काम म्हणजे पूजनीय श्री भिडे गुरुजी यांचं मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। आणि अशा प्रकारे हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते आज पुणे शहरामध्ये कार्यरत आहेत। पुण्यामधल्या सुप्रसिद्ध न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या संस्थेच्या मैदानावर सरसेनापती अंबिरराव मोहिते नगरीमध्ये शिवप्रताप दिन 9 डिसेंबर या दिवशी थाटामाटात साजरा होईल।